नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे इंडियन एअरफोर्सकडून इथं वॅकन्सी असणार आहे. अग्निवीर वायू स्पोर्ट भरती असणार आहे 2025 साठी. ओके, भारतीय हवाई दल अग्निवीर वायू खेळाडूंसाठी तर भरती असणार आहे 2025 साठी. चांगली पॉझिटिव्ह असणार आहे. आपले पद असणार आहे अग्निवीर वायू स्पोर्टसाठी. ओके, इथं आपल्याला एज्युकेशन क्वालिफिकेशन रिक्वायर्ड असणार अप्लाय करण्यासाठी. 12वी पासवाले अप्लाय करू शकता, डिप्लोमा पासवाले अप्लाय करू शकता मित्रांनो. ओके, चांगली पॉझिटिव्ह असणार आपल्याला इथं. संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे आणि चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकनला प्रेस करून ठेवायचे आणि आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टा आयडी, फेसबुक आयडीला फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता ही जी भरती निघालेली मित्रांनो इंडियन एअरफोर्सकडून इथं वॅकन्सी असणार आहे. ओके, त्यासाठी इथं आता तुम्ही बघू शकता इंडियन एअरफोर्सकडून इनवाइट ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म अनमॅरिड इंडियन मेल. ओके, अनमॅरिड इंडियन मेलवाली इथं अप्लाय करू शकता कॅन्डिडेट्स. ओके, त्यासाठी इथं अपेअरिंग रिक्वायरमेंट असणार आहे आउटस्टँडिंग अँड स्पोर्ट्समॅनसाठी. ओके, जे पण इथं स्पोर्ट्स पर्सन असणार आहे ते इथं अप्लाय करू शकता. अग्निवीर वायू स्पोर्ट्स इनटेक भरती असणार आहे 01/2026ची बॅच असणार आहे अग्निपथ टीमसाठी. ओके, त्यासाठी इथं ऑनलाईन सबमिट ॲप्लिकेशन चालू झालेले आहे. 11 ऑगस्ट 2025 पासून आपल्याला 20 ऑगस्ट 2025 पर्यंत इथं चालू होणार आहे मित्रांनो. ओके, फॉर्म भरण्यासाठी. आता याच्यामध्ये आपलं रिक्वायरमेंट तुम्ही बघू शकता 8 सप्टेंबर 2025 ते 10 सप्टेंबर 2025ला इथं आपलं ट्रायल असणार आहे. ओके, आपले एक्झामिनेशन फॉर्म चालू होणार आहे 11 ऑगस्ट 2025 पासून. ओके, ते 20 ऑगस्ट 2025 पर्यंत. आता याच्यामध्ये मित्रांनो अग्निवायू स्पोर्ट्स इंटेक भरती असणार आहे 2025 साठी. ओके, फर्स्ट बॅच असणार आहे. इथे बघू शकता तुम्ही दिलेलं आहे. सिलेक्शन जे असणार आहे इंडियन एअरफोर्सकडून असणार आहे. याच्यामध्ये फायर आपल्याला ट्रान्सपॅरमेंट अँड आपलं जो मेरिट ऑनली असतं मित्रांनो त्याच्यावरून आपलं असणार आहे स्टेज वाईज. ओके, याच्यामध्ये पेड आपल्याला N1 टू सिलेक्शन असणार आहे रिक्वायरमेंट याच्यामध्ये इंडियन एअरफोर्सकडून. ओके, सगळी माहिती इथं दिलेली आहे पर्सनसाठी. ओके, पोस्टिंग वगैरे रिक्वायरमेंटबद्दल. त्याच्यानंतर इथं जे बघू शकता तुम्ही इथं दिलेलं आहे त्यांनी आता न्यू HR मेथॉलॉजी एज्युकेशन फॉर अग्निवीर वायू अंडर अग्निपथ स्टीम असणार आहे. ओके, जसे पॉझिटिव्ह असतात आपल्याला चांगली पॉझिटिव्ह आपल्याला बघायला मिळतात. नॅशनल यूथ एक्सपिरियन्सवाले मिलिटरीवाले इथं अप्लाय पिरियड ऑफ 4 इयर सर्व्हिससाठी. ओके, त्याच्यानंतर इथं इंडियन एअरफोर्स इन्व्हाइट फॉर ऑनलाईन ॲप्लिकेशन आपल्याला अनमॅरिड मेल कॅन्डिडेटसाठी वॅकन्सी असणार आहे. याच्यामध्ये आउटस्टँडिंग स्पोर्ट्समॅन अप्लाय करू शकता. ओके, याची जी 8 सप्टेंबर आणि 10 सप्टेंबर याच्यामध्ये आपल्याला जॉईन करणार आहे मित्रांनो. आपल्याला याचं आपलं असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला स्पोर्ट्स वगैरे तुम्ही बघू शकता कोणते कोणते डिसिप्लिन असणार आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला त्याची पोझिशन वगैरे कॅटेगरी दिलेली आहे. सगळ्यात पहिलं जे पोस्ट असणार आहे ॲथलेटिक्ससाठी असणार आहे. त्याची तुम्ही पोझिशन वगैरे चेक करू शकता. त्यानंतर बास्केटबॉलसाठी इथं असणार आहे. त्यानंतर बॉक्सिंगसाठी 4 नंबरला चेस, 5 नंबरला क्रिकेट स्पोर्टमॅन. ओके, सायकल पोलो 6 नंबरला, सायकलिंगला 7 नंबर असणार आहे, फुटबॉलला 8 नंबर बघू शकता तुम्ही, गोल्फ. ओके, त्याच्यानंतर जिमॅस्टिक्स, हँडबॉल, हॉकी, कबड्डी. त्याच्यानंतर आपल्याला लॉयन टेनिस. ओके, त्याच्यानंतर आपल्याला शूटिंग, स्क्वॉच. ओके, त्याच्यानंतर आपल्याला स्विमिंग, ड्रायव्हिंग. ओके, त्याच्यानंतर इथं आता वॉटर व्हॉलीबॉल. त्याच्यानंतर इथं असणार आहे वॉटर पोलो, वेट लिफ्टिंग, व्रिस्टिंग्स, उशू. ओके, अशा प्रकारे आपल्याला इथं स्पोर्ट्सचे नाव तुम्हाला बघायला मिळेल. त्याची पोझिशन वगैरे दिलेली आहे. ओके, ते वाचून घ्यायचं आपल्याला आपलं जे पण स्पोर्ट्समध्ये असाल आपण. त्यानंतर ॲप्लिकेशन दिलेलं आहे. सिलेक्शन ट्रायल जे असणार आहे अग्निवीर वायू स्पोर्ट इंटेक भरती असणार 2025 साठी. ओके, याची जे रजिस्ट्रेशन डेट चालू होणार आहे मित्रांनो 11 ऑगस्ट 2025 पासून जे फॉर्म चालू होणार आहे. क्लोजिंग डेट असणार आहे 20 ऑगस्ट 2025 पर्यंत. ओके, तर अजून फॉर्म चालू झालेले नाही. ओके, त्याच्यानंतर इथं कॅन्डिडेटला सगळे रजिस्ट्रेशन ऑपॉर्च्युनिटी असणार आहे आपल्याला इथं अप्लाय करण्यासाठी. त्यासाठी इथं आपल्याला संपूर्ण माहिती दिलेली आहे जी की तुम्हाला मी खाली दाखवणार आहे. ओके, याच्यामध्ये कमांडंट ऑफिसरसाठी आपल्याला इथं वॅकन्सी असणार आहे कमिशन ऑफिसरसाठी. ओके, याच्यासाठी मित्रांनो एलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे. एज लिमिट असणार सगळ्यात पहिले एज लिमिट जी असणार आपल्याला 1 जानेवारी 2005 पासून आपण 1 जुलै 2008 पर्यंत इथं अप्लाय करू शकतो. आपला डेट ऑफ बर्थ कधी असेल म्हणजे आपल्याला इथं 21 वर्षापर्यंत आपल्या वयोगटाचं पण इथं असाल तर अप्लाय करू शकता. मॅरिडल शेड्यूल जे असणार अनमॅरिडवाली इथं अप्लाय होता फक्त मेल विद्यार्थ्यांसाठी तर वॅकन्सी असणार आणि पुरुषांकरता तर वॅकन्सी असणार आहे. त्यानंतर इथे एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे, सब्जेक्ट दिलेले आहे जसे की आता कॅन्डिडेटला 10+2 इथं झालेलं पाहिजे. 12वी पासवाले अप्लाय करू शकता. ओके,
तर मित्रांनो इथं 10+2 पॅटर्न असणार आहे एक्झामिनेशनचा, ज्याच्यामध्ये आपल्याला 12वी पास पाहिजे आपण मॅथमॅटिक्स, फिजिक्स आणि इंग्लिशवाले. ओके. एज्युकेशन आणि बोर्डबद्दल माहिती दिलेली आहे. सेंट्रल, स्टेट आणि युनियन टेरिटरीज 50% आपल्याला याच्यामध्ये पाहिजे. 50% ॲब्रिगेट पाहिजे आपल्याला. ओके. इंग्लिशमध्ये पण आपल्याला 50% पाहिजे आहे. ओके. त्यानंतर इथं ऑरमध्ये दिलेलं आहे 3 वर्षाची जर आपली डिग्री झालेली डिप्लोमा झालेला असेल कोर्स इंजिनिअरिंगचा, तर आपण अप्लाय करू शकतो. 50% झालेला पाहिजे आणि आपल्या इंग्लिशमध्ये 50% पाहिजे. ओके. त्यानंतर थर्ड नंबरला त्यांनी दिलेलं, तिसऱ्या नंबरला 2 इयर आपल्याकडे व्हॅकेशनल कोर्स झालेला असेल नॉन व्हॅकेशनल सब्जेक्टमध्ये फिजिकल मॅथमॅटिक्समध्ये 50% मध्ये, तर आपण इथं अप्लाय करू शकतो. इंग्लिशमध्ये आपल्याला काही इथं आवश्यकता नसणार आहे. ओके. याच्यामध्ये मित्रांनो सायन्स सब्जेक्ट इथं पाहिजे 10+2. 12वी वाले इथं अप्लाय करू शकतो. जसं की तुम्हाला मी सांगितले 50% मध्ये इंग्लिशमध्ये 50% पाहिजे आहे. ओके. इथं संपूर्ण माहिती दिलेली आहे. ओके. व्हॅकेशनल कोर्सबद्दल पण माहिती दिलेली आहे. आता कॅन्डिडेटला इथं सायन्स सब्जेक्ट एक्झामिनेशन जे असणार मित्रांनो 10+2 असणार आहे. 3 इयर डिप्लोमा कोर्सवाले इथं अप्लाय करू शकता. त्यानंतर इंजिनिअरिंग 2 इयर डिप्लोमावाले इथं अप्लाय करू शकता. आता त्याच्यामध्ये एज्युकेशन अँड बोर्ड सेंट्रल अँड स्टेट युनियन टेरिटरीज आपलं झालेलं पाहिजे. ओके. त्यानंतर आपल्याला इथं संपूर्ण 50% इथं कमीत कमी पाहिजे आहे. ओके. आता स्पोर्ट अचिव्हमेंट दिलेली आहे. याच्यामध्ये स्पोर्ट अचिव्हमेंटमध्ये आपल्याला कंट्रीमध्ये आपण खेळलेले असाल, ज्युनियरमध्ये, सीनियर, इंटरनॅशनलमध्ये खेळलेले असाल, तर आपण अप्लाय करू शकतो. ऑलिम्पिकमध्ये खेळला असाल तर अप्लाय करू शकतात. ओके. त्यानंतर आपल्याला इथं स्टँडर्ड दिलेलं 5th प्लेस आपल्याला पाहिजे मित्रांनो. 5th प्लेस ज्युनियर नॅशनल्समध्ये आपल्याला पाहिजे. स्टेट अँड युनियन टेरिटरीजमध्ये. ओके. खेलो इंडिया नॅशनलमध्ये खेळलेलं असाल तर अप्लाय करू शकता. ओके. त्याच्यानंतर इथं ज्युनियर, सीनियर नॅशनल चॅम्पियन्समध्ये खेळलेलं असाल तर अप्लाय करू शकता. क्रिकेटमध्ये खेळलेलं असेल तर रणजी ट्रॉफीमध्ये, त्यानंतर दिलीप ट्रॉफी, देवधर ट्रॉफी. ओके. याच्यामध्ये खेळलेले असाल तर अप्लाय करू शकता. शूटिंग बॉलमध्ये खेळलेलं असाल तर अप्लाय करू शकता. त्याच्यानंतर इथे डिसिप्लिन वगैरे दिलेली आहे. ओके. संपूर्ण स्पोर्टबद्दल माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर आता मॅन्डेटरी असणार आहे आपल्याला इथं मेडिकल स्टँडर्ड्स. आपलं मेडिकल इथं चेक होणार आहे अग्निवीर वायूसाठी. त्याच्यामध्ये आपल्याला हाईट चेक होणार आहे सगळ्यात आधी. 152 सेंटीमीटर आपल्याला हाईट पाहिजे आहे. वेटबद्दल बोलायला गेलं तर वेट आपल्या इथं जे असणार एज लिमिटनुसार आपलं वेट पाहिजे याच्यामध्ये. ओके. चेस आपली जी पाहिजे आपल्याला 77 सेंटीमीटर पाहिजे आहे. फुगवून आपल्या 5 सेंटीमीटर फुगलेली पाहिजे. ओके. हेअरिंग वगैरे आपले जे नॉर्मल हेअरिंग वगैरे इथं पाहिजे आहे. ओके. याच्यामध्ये हेअरबद्दल दिलेलं आहे, डेंटल्सबद्दल दिलेलं आहे सगळं माहिती. ओके. त्यानंतर इथं विजन्स वगैरे आपल्या दृष्टिकोनमधला आपला चष्मा वगैरे लागलेला आहे का, त्याचं बघण्याचा दृष्टिकोन वगैरे आपल्याला सगळी इथं दिलेली माहिती. ओके. मेडिकल स्टँडर्डमध्ये. त्यानंतर आपला हेल्थ चेक होणार आहे इथं जनरल हेल्थ, त्यानंतर जेंडर्स, त्यानंतर इथं आपला डिटेल्स. ओके. त्याच्यानंतर इथं दिलेलं आहे आपल्याला ड्रग्स वगैरे NDPSमध्ये आपण जे इथं केलेलं आहे त्याच्या नॅर्कोटिक्ससाठी ड्रग्स पाहिजे. हे आपल्या इथं रिजेक्शन्स वगैरे इथं सांगितलेलं आहे. बॉडी टॅटू वगैरे आपण असाल ते पण आपल्याला इथं त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. ऑनली स्किन कॅन्डिडेट्स. ओके. चांगली इथं माहिती दिलेली आहे. द डॉक्युमेंट जे रिक्वायर्ड असतात आपल्याला ते इम्पॉर्टन्स आहे तुमच्यासाठी. आता डॉक्युमेंटमध्ये जे इथं आपल्याला 10 कॉपीज ॲज आपल्याला सेल्फ अटेस्टेड आपल्याला रिसेंट आपल्याला जे 1 मंथ मधला आपल्याला फोटो पाहिजे मित्रांनो. पासपोर्ट साईज कलर फोटो. ओके. 10 कॉपीज पाहिजे आहे रिसेंटली 1 महिना आधला. ओके. त्यानंतर आपल्याला मॅथमॅटिक्स मॅट्रिफिकेशन पासिंग सर्टिफिकेशन लागणार आहे नेमसाठी, डेट ऑफ बर्थसाठी आणि नेम व्हेरिफिकेशनसाठी. ओके. त्यानंतर आपला ओरिजिनल आपल्याला सेल्फ अटेस्टेड डॉक्युमेंट लागणार आहे. मार्कशीट्स, सगळ्या डॉक्युमेंट्स आपल्याला डिप्लोमा कोर्स 12वी पासचे सगळे डॉक्युमेंट्स. ओके. याच्यात दिलेलं आहे. मार्कशीट आणि डिग्री सर्टिफिकेशन वगैरे डिप्लोमाचं असो 12वीचं असो, हे सगळे डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहे मित्रांनो इथं. त्यानंतर बॉडी टॅटू वगैरे असेल त्याच्याबद्दल तर माहिती दिलेली आहे. ओके. संपूर्ण माहिती तुम्ही जाणून घ्यायची इथं. ओके. त्यानंतर आता पुढे जाऊया आपण आता. बॉडी टॅटूबद्दल सर्टिफिकेट दिलेलं आहे मित्रांनो. हे सर्टिफिकेट आपल्याला लागणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला टॅटू वगैरे काढलेला असेल तिथं प्लेस, डेट, आपल्याला सिग्नेचर वगैरे करून द्यायचं आहे. ओके. इथं संपूर्ण माहिती दिलेली आहे PET टेस्टसाठी. ओके. PFTसाठी. ओके. फिजिकल स्टँडर्डसाठी आपल्याला याची माहिती द्यायची. टर्म अँड कंडिशन दिलेलं आहे अग्निवायू स्पोर्ट्ससाठी. ओके. टर्म अँड कंडिशन आपली जी असतात 4 वर्षासाठीचं सर्व्हिस असणार आहे. ओके. त्याच्यामध्ये आपल्याला जे मित्रांनो इथं 4 वर्षासाठी सर्व्हिस मिळणार आहे. त्याच्यामध्ये 25% आपल्याला पिरियड ऑफ जे असणार आहे भेटणार आहे मित्रांनो. ओके. एम्प्लॉयमेंटली जे असणार आहे स्पोर्ट्स पर्सन असणार आहे, ट्रेनिंग जी असणार आहे आपल्याला स्पोर्ट्ससाठी असणार आहे. लीव्हजबद्दल इथे दिलेली माहिती आपल्याला ॲन्युअल जी लीव्ज असणार 30 लीव्ज असणार आहे, 30 लीव्ह भेटणार आहेत. ओके. स्ट्रिक लीव्हच्यामध्ये मेडिकलसाठीच भेटणार आहे. ओके. स्ट्रिक लीव्ह. याच्यामध्ये आपल्याला सॅलरी जो असणार आहे 30,000 रुपये पर मंथ आपल्याला सॅलरी भेटू शकते. त्याच्यामध्ये आपल्याला टर्मिनल बेनिफिट्स असणार आहे. सेवानिधी पॅकेज आपल्याला दिलेलं आहे 4 वर्षानंतरसाठी. याच्यामध्ये आपल्याला जो की 70% आपल्याला याच्यामध्ये इन हँड सॅलरी मिळत असते. बाकीची आपल्याला PFमध्ये जात असते. ओके. त्याच्यामध्ये आता मंथली आपल्याला पॅकेज दिलेलं आहे. 70% आपल्या हातामध्ये मिळतो, 30% आपल्या PFमध्ये जातो आणि गव्हर्नमेंटकडून तेवढाच आपल्याला 30% PF मिळतो.
तर फर्स्ट इयरला आपली सॅलरी असणार 30,000 रुपये. ओके, 30,000 पैकी आपल्याला एकूण 21,000 रुपये हातामध्ये मिळणार. 9,000 रुपये पी-एफमध्ये जाईल. 9,000 रुपये गव्हर्नमेंटकडून पी-एफसाठी भेटतील. ओके, सेकंड इयरमध्ये 33,000 रुपये पगार मिळेल. 23,100 रुपये इन हँड सॅलरी भेटेल. 9,900 रुपये आपल्याला इथं 30% आपल्याला याच्यामध्ये पी-एफमध्ये जाईल आणि 9,900 आपल्याला गव्हर्नमेंटकडून पी-एफसाठी भेटेल. थर्ड इयरला पण सेम तर 36,500 रुपये आपल्याला पगार भेटेल. 25,550 रुपये इन हँड सॅलरी हातामध्ये मिळेल. 10,950 आपल्याला पी-एफमध्ये जाईल. तेवढाच पी-एफ 10,950 आपल्याला गव्हर्नमेंटकडून भेटेल असतो. फोर्थ इयरमध्ये 40,000 रुपये पेमेंट असतो. त्यामध्ये 28,000 रुपये इन हँड भेटतं. 12,000 रुपये आपल्याला पी-एफमध्ये जातात आणि 12,000 गव्हर्नमेंटकडून पी-एफ भेटतो. सगळं इथं कॉन्ट्रिब्युशन झालं आपल्या 4 वर्षामध्ये आपल्याला 5,02,000 रुपये एवढा पी-एफ आपला तयार होतो. ओके, तर 5,02,000 रुपयाला गव्हर्नमेंटकडून भेटतं. म्हणजे आपल्याला एक्झिट जेव्हा होतो आपण 4 वर्षानंतर आपल्याला 10,04,000 रुपये आपल्याला हातामध्ये भेटत असतात मित्रांनो सेवानिधी पॅकेज. ओके, अग्निवीर वायूसाठी तर वॅकेन्सी प्रोव्हिजनल पी-एफ फंड वगैरे दिलेला आहे गव्हर्नमेंटकडून. सगळी गाईडलाईन दिलेली आहे. ग्रॅज्युटी वगैरे आपल्याला भेटत असतं. काही आपल्याला इथं सगळं बेनिफिट्स असतात मित्रांनो. इन्शुरन्स असतो मित्रांनो. याच्यामध्ये आपल्याला डेट इन्शुरन्स दिलेला आहे इथं. डेट अँड डिसेबिलिटी इन्शुरन्सबद्दल माहिती दिलेली आहे. जसं की तुमचा सेवेमध्ये काम करताना डेट झाली तर 48 लाख रुपयेपर्यंत आपल्याला इन्शुरन्स भेटत असतो. ओके, याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण माहिती वगैरे दिलेली आहे. आता तुमचं एक्झामिनेशन जे असणार याच्यामध्ये दिलेलं आहे फॉलोइंग फॉर एक्झामिनेशन. तिथं फर्स्ट असणार आहे आपल्याला याच्यामध्ये एक्झिट क्रेडिट असणार आहे. त्याच्यामध्ये तर आता इंडियन एअरफोर्स न्यू दिल्लीकडून. ओके, सेकंड असणार आहे आपल्याला स्पोर्ट्स सर्टिफिकेशन. त्याच्यामध्ये आपल्याला डॉक्युमेंटेशन असणार आहे आणि आपल्याला फिजिकल टेस्ट असणार आहे. थर्डमध्ये आपलं जे असणार आहे जे की 8 सप्टेंबरला असणार आहे, 9 सप्टेंबरला, 10 सप्टेंबरला असं असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेटची प्रोव्हिजनल ट्रायल होणार आहे. ट्रायल झाल्यानंतर चौथ्या स्टेपला 11 सप्टेंबरला डॉक्युमेंटेशन मेडिकल सर्टिफिकेशन आणि 5वी स्टेप जी असणार आहे आपल्याला मेडिकल एक्झामिनेशन. ओके, याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण दिलेलं आहे. व्हेरिफिकेशन इलिजिबिलिटी क्रायटेरिया 18 वर्षाच्या वरील आपण असाल तर आपल्याकडे होतं 18 ते 21 वर्षापर्यंत. सगळे डॉक्युमेंट आपल्याकडे पाहिजे जसे की आपल्याला ओरिजिनल सर्टिफिकेशन, मार्कशीट, डॉक्युमेंटेशन, कॅटेगरी सर्टिफिकेशन, फोर्स सर्टिफिकेशन. आता तुमचं जे असणार मित्रांनो फिजिकल फिटनेस टेस्ट असणार आहे पी-एफ-टीमध्ये. त्याच्यामध्ये 1600 मीटर रनअप असणार आहे. 7 मिनिटाचा टाइम दिला जाणार आहे. ओके, 10 पुशअप्स असणार आहे, 10 सिटअप्स असणार आहे आणि 20 स्क्वॉट्स असणार आहे. ओके, त्याच्यामध्ये आपल्याला टाइम दिलेला आहे. ओके, पुशअप जे असणार आहे 1 मिनिटामध्ये काढायचे आपल्याला. ओके, 10 मिनिटाचा ब्रेक दिला जातो. नंतर 10 सिटअप्स असतं 1 मिनिटामध्ये. लगेच आपल्याला परत ब्रेक दिला जातो 2 मिनिटाचा. त्याच्यानंतर 20 स्क्वॉट असतात. मग नंतर आपल्याला ब्रेक दिला जातो 20 मिनिटाचा. ओके, याच्यामध्ये आपल्या कॅन्डिडेट्सनी आपल्याला स्पोर्ट्स शूज, आपल्याला ट्रॅक पॅन्ट्स आपल्याला सोबत घेऊन जायचं आहे. ओके, नाही तर आपल्याला इथं पी-एफ-टी देता येणार नाही. ओके, हे लक्ष असू द्यायचं आहे. ब्लड शुगर वगैरे असं आपल्याला तर चेक करून घ्यायचं इथं. कोलेस्ट्रॉल वगैरे जे काही असेल त्याच्याबद्दल दिलेलं आहे मेडिकल ऑफिसरकडून. ओके, आता कॅन्डिडेटला कधी इथं मेडिकली युनिफाईडसाठी इथं आपल्याला अपील करायची असेल तर 40 रुपये आपल्याला चार्जेस लागत असतात अपील करण्यासाठी. ओके, हाऊ टू अप्लाय करण्यासाठी आपल्या कॅन्डिडेटना तर ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करायचं. त्याची वेबसाईट लिंक दिलेली आहे. ओके, अग्निवीर वायूची. ओके, त्याची नोटिफिकेशन मी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन दिलं. ओके, 10वीचं सर्टिफिकेशन पाहिजे आहे, 12वीचे डॉक्युमेंट सगळे पाहिजे आहे, डिप्लोमाचे जे पण डॉक्युमेंट ते पाहिजे आपल्याकडे. ओके, फोटोग्राफ्स वगैरे जे तुम्हाला सांगितलं आहे. एक्झामिनेशनची फीज असणार आहे आपल्याला 100 रुपये असणार आहे. ते आपण ऑनलाईन पद्धतीने पे करू शकतो. ओके, आधार नंबर वगैरे टाकायचा आपल्याला. जनरल इंट्रोडक्शन वगैरे दिलेलं आहे. संपूर्ण माहिती इथं वाचून घ्यायची आहे. काही तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही या नंबरला इथं कॉल करू शकता. न्यू दिल्लीचा हेड ऑफिसचा नंबर दिलेला आहे. ओके, तर आपण इथं कॉल करू शकतो. डिक्लेमर दिलेलं आहे. इथं संपूर्ण माहिती डिक्लेमरबद्दल दिलेली आहे. ओके, त्यानंतर इथं संपूर्ण माहिती आपण एकदा वाचून घ्यायची आपल्याकडून. तर 11 ऑगस्ट 2025 पासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे. तर आपल्याला याची शेवटची डेट असणार आहे 20 ऑगस्ट 2025. ओके, याची फॉर्म भरण्याची सुरुवात झालेली नाही अजून. तरी आपल्याला काय करायचं जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आता शेअर करायचं आहे व्हिडिओला. जे पण आपले स्पोर्ट्स पर्सन विद्यार्थी असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा. आणि तुम्हाला जर काही डाऊट असेल या व्हिडिओ रिलेटेड तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला तुम्ही इंस्टाग्राम, फेसबुकला मेसेज करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके, आणि जर तुम्हाला टेलिग्राम PDF फाईल डाउनलोड करायची असेल तर टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप पण डाउनलोड करू शकता. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल मित्रांनो. ओके, आणि अप्लाय करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईन मी. आणि तुम्हाला काही डाऊट असेल तर कधी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा. असेच तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन येत असतो. असाच जॉब ऑपॉर्च्युनिटी सर्वांना भेटू आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.